नमस्कार सर्वांना. आज आपण बनवूया झटपट असे बनणारे घरच्या घरी वडापाव कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी मी 5-6 बटाटे उकडत घातलेले, त्याची साल काढून व्यवस्थित हाताच्या साहाय्यानेच मॅश करून घेते. तुम्ही हवं तर मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घ्या किंवा खिसणीच्या साहाय्याने खिसून पण घेऊ शकता. त्या बटाट्याला फोडणी मारण्यासाठी एक गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये पळीवर तेल टाकलं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात मोहरी टाकली आहे. मोहरी मस्त अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. हे बघा मी जिरं टाकलं आहे आणि जिरंही मस्त असं फुललं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता मी असा बारीक करून घेतलेला, जास्त आखाड नाही ठेवला. आणि नंतर हिंग टाकते. हे बघा हिंग टाकला. हिंग पण व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ टाकून वाटलेला हा खरडा ठेचा हे टाकून घेतलं आणि व्यवस्थित परतून घेते. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मस्त असं तेलात परतून घ्यायचं आहे. कारण मी ही कच्ची हिरवी मिरची वापरलेली, त्यामुळे त्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते. आणि नंतर हळद टाकून घेते. हळद पण व्यवस्थित तेलात परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे उकडलेले बटाटे होते ना, ते बटाटे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मी उकडलेले जे मॅश केलेला बटाटा होता तो टाकून घेते. हे बघा टाकला मी. आणि हे वडापाव करण्यामागचं खास कारण म्हणजे माझ्या मुलीला खायचा होता. मग तिला म्हणलं चला आपण झटपट घरच्या घरी वडापाव बनवूया. हे बघा आपलं मस्त असं वडापावचं आतलं जे सारण आहे वडा बनवण्यासाठीचं ते तयार आहे. आता त्यावर मी मस्त अशी गावरान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आहे. हे बघा खूप मस्त सुगंध होता त्या कोथिंबीरीला. आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि याचे आपल्याला तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या शेपमध्ये तुम्ही गोळे बनवून घेऊ. हे बघा मी अशा प्रकारे गोल गोळे बनवले. तुम्हाला हवं तर तुम्ही चपटे किंवा ज्या शेपमध्ये बनवायचं आहे किंवा ज्या साईजचा वडा बनवायचा त्या साईजचा करू शकता. आणि मी त्या वड्याला कोटिंग देण्यासाठी बेसन घेतलं आहे. 1-2 वाटी बेसन घेतलं आहे. आणि त्यामध्ये हा असा हाताने क्रश करून ओवा घालते आहे. कारण क्रश केला ना हाताने की त्याचा सुवास खूप मस्त येतो. आणि नंतर मीठ टाकते आहे. आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा हळद टाकली आहे. तुम्हाला हळद नसेल टाकायची तर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. हे व्यवस्थित हाताच्या साहाय्याने पहिलं कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया. आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आपल्याला. तुम्हाला हवं तसं तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून. हे बघा अशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतलं आहे. व्यवस्थित अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचं. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही मॅश ह्याच्या साहाय्याने पण असं फेटून घेऊ शकता. हे बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित बॅटर सैल पण नाही, जास्त घट्टही नाही, पातळही नाही, मीडियम साईजचं ठेवलं आहे. आणि यामध्ये बघा एका गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात वडे आपले तळून होतील इतपत तेल घेतलं आहे. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर जे आपण बटाट्याचे वडे बनवले होते ते या पिठामध्ये व्यवस्थित घोळून घेते आहे. त्याला आपलं पीठ व्यवस्थित कोट झालं पाहिजे. नंतर हेच वडे तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे. त्याआधी मी चटणीची तयारी करते आहे. चटणीसाठी आपल्याला हे अशा प्रकारे थोडे भजे कुरकुरीत असे भजे तयार करून घ्यावे लागतील. त्यासाठी मी पीठ पहिलं तेलात सोडून घेतलं आहे आणि मस्त कडक असे भजे काढून घेणार आहे कुरकुरीत. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा झाऱ्याच्या साहाय्याने मी त्याला चिटकून न देता व्यवस्थित आलटीपलटी करून तळून घेते. हे बघा कुरकुरीत असे आपले भजी तयार आहेत. खूप कुरकुरीत झाले होते. आणि याला आपल्याला चटणीसाठी साईडला ठेवायचा. आणि जो आपला वडा कोट करण्यासाठी पिठामध्ये टाकलेला तो या तेलात टाकून तळण्यासाठी सोडून द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे तेलात सोडून द्या. तेलामध्ये
मापातच तुम्ही वडे टाका, म्हणजे जास्त वडे टाकले तर ते तुम्हाला व्यवस्थित हलवता पण येणार नाही. त्यासाठी 1ला 2 वडे टाकून तळून घ्या. हे बघा मी पण 2-3च वडे टाकलेत आणि याला झाऱ्याच्या साहाय्याने आलटी-पलटी करून आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा हळूवारपणे त्याला चिकटू न देता अशा प्रकारे मी व्यवस्थित पलटी करून घेते. त्याला दोन्ही साहाय्याने खरपूस असं लालसर रंग येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचं आपल्याला हे वडे आणि खूप छान लागतात. हे बघा मी वडे काढून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी चटणीसाठी लागणारा जो लसूण आहे तो साल्ट न काढताच टाकून घेतला, तळून घेतला आणि जी आपण भजी तळली होती ना ती आणि हा लसूण व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेतला आणि आपली चटणी तयार झाली. हे बघा बेकरीतनं पाव आणलेले, त्यावरती त्याचे 2 भाग करून घेऊन आपली चटणी पसरवून घेतली आहे आणि जे वडे आपण तळले होते मस्त लालसर असे, हे बघा मस्त विकतचे असे वाटतात आणि खूप चवीला पण खूप भन्नाट असे झाले होते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा आणि अशाच